हे एक बल्ब होल्डर आहे आपल्याकडे. इथं न्यूट्रल जोडले, ह्याला अर्थिंग जोडले आणि ओव्हल फोल्डर आहे. तर सगळ्यात पहिलं बघा आपण मॅन्युअली मोटर स्टार्ट करूया. आता स्टार्ट करून घेतली आणि स्टार्टर मध्ये काय प्रॉब्लेम आहे बघूया मग. मोटर जिथं वायर आपण मोटर जिथं जोडतो तिथं चेक करतोय बघा आपण. 1 2 3 म्हणजे इथं काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे स्टार्टर मध्ये आपल्या काय प्रॉब्लेम नाही सध्या. आता मोटरच आपल्याला चेक करायला लागणार आहे. हे आता मोटर जळली का कशी कशी चेक करायची मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिलं 2-3 प्रकार आहे ते चेक करायचं मोटर. आपण मल्टीमीटरवर पण चेक करू शकतो, पण आपण आता सध्या बल्ब होल्डरवर बघूया. तर बल्ब होल्डरची आता ह्या 2 ज्या वायर आहेत त्या दाखवतो. ह्यात नोट घेतली. ह्या 2 ज्या वायर आहेत त्यातली एक लावायची या मोटरच्या वायरला, या 3 एकत्र करायच्या आणि ह्याला लावायचं एक वायर अशी आणि हे परत स्टार्टर चालू करायचं आपला आणि त्यात अर्थिंग घेते का बघायचं. तर बघा मित्रांनो, हे काय आता बल्ब आपला पेटत नाही, ह्याचा अर्थ मोटर आपली जळलेली नाही. तर ही आपण कसं वागलं, आता माझ्या फोकस करा येत नाही. आता हे आपण कसं वागलं, बल्ब पेटला म्हणून नाही म्हणजे काय झालं आणि जळली नाही आपल्याला कसं कळलं. तर मित्रांनो, ज्या वेळेला मोटर जळती त्यावेळेला पाण्याबरोबर संपर्क येतो मोटरचा खाली पाण्यात, आणि जर जायला असली तर ह्याच्यात मग आता अर्थिंग आला असताना आपला बल्ब पेटला असता नाही का. म्हणजे बल्ब पेटला म्हणजे खाली अर्थिंग आलं म्हणजे मोटर जळाली, ह्याचा अर्थ असा होतो. पण मोटर आता आपली जळलेली पण नाही, कारण बल्ब पेटला नाही आपला. मग दुसरा काय प्रॉब्लेम आहे तो आता आपण बघूया या.